श्री स्वामी समर्थ. माझ्या बाळा, आयुष्यात एक गोष्ट नक्की कर. चांगला काळ आला की माणूस अहंकार दाखवतो, पण बाळा प्रत्येक जणच तसा असतो असं नाही आहे. वाईट काळामध्ये अहंकारपणाचा वाईट परिणाम दिसतच असतात. नेहमी लक्षात घे, थोडा वेळ लागेल, पण चांगल्या भावनेनं पेरलेलं चांगलंच उगवणार आहे. मग ते तुझं कर्म असो की आणखी काही. दुःखाचा जर विचार करत बसलास तर समोर जे सुख उभं आहे ना, ते देखील तुझ्या डोळ्यांना दिसायचं बंद होईल. त्यामुळं बाळा, दुःखाचा जास्त विचार करू नकोस. आणि सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा त्याच्या मनस्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे तू जसा विचार करशील तू तसा बनणार आहेस. त्यामुळं तुझ्या आजूबाजूला कोण आहे, तुझ्या आजूबाजूला तुझी संगतीला कोण आहेत, हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे बाळा. कारण यश नेहमी चांगल्या विचारातून येत असतं आणि नेहमी विचार त्यासोबतच्या व्यक्तींमधून येत असतात. त्यामुळे तुझी संगत कशी आहे, तुला पाठिंबा कोणत्या लोकांकडून आहे, हे तुला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. बाळा, तुझी सहमती दर्शव. स्वामींवरती तुझा विश्वास असेल तर आज तुला हा संदेश ऐकण्यासाठी तुझं मन प्रवृत्त नक्कीच करेल. बाळा, स्वामींनी तुझ्यासाठी योजना आखून ठेवल्या आहेत. जर तुला जाणून घ्यायचे असेल तर संदेश तू शांतपणे काही विचार न करता संपूर्ण ऐक. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळून जातील बाळा. जीवनात कितीही संकट आली तरी सगळ्या संकटांना तोंड देऊन जी तयारी ठेवली आहेस, प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याची स्वामींवरती तुझा अढळ विश्वास आहे. त्यामुळे स्वामी तुला कधीच हरू देणार नाहीत आणि जी काही संकट आली त्यातून तुला नक्कीच पार करतील. बाळा, नेहमी लक्षात घे, तुला इथे कुणाशीही स्पर्धा करायची नाही, कुणासोबतही द्वेष करायचा नाही किंवा कुणासोबतही तुझी तुलना करायची नाही आहे. जर समोरच्याला तसं वाटत असेल तर तो खुशाल वाटे नका, पण तुला तसा विचार करायचा नाही आहे. कारण तू तुझ्या मार्गावरती प्रामाणिक आहेस. कोणी तुझ्यासोबत त्याची तुलना करत असेल तर त्याला करू दे, कारण तू तुझ्या जागी योग्य आहेस आणि समोरचा त्याच वेळी तसं करेल ज्यावेळी त्याला तुझ्या जागी तुझ्या वागण्यानुसार त्याला जमत नसेल. जसा तू आहेस, तुझे विचार आहेत, त्यामुळं आणि ज्या उंचीवर तू आहेस त्या पदापर्यंत त्याची पोचण्याची क्षमता नसेल, त्यामुळं त्या व्यक्तीचे विचार तसे असतील. त्यामुळं बाळा, तू जे काही करतोस त्यामध्ये नेहमी लक्ष दे. त्यामुळे इतरांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नकोस. कारण बाळा, आपल्या इच्छेने, आपल्या आवडीने जर तू प्रत्येक गोष्ट स्वइच्छेने तुझ्या सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलंस आणि देवावर मनावर श्रद्धा ठेवून, देवावर मनापासून श्रद्धा ठेवून तू तुझं कार्य केलंस तर बघ, नकारात्मक गोष्ट तुझ्या आयुष्यात राहणार नाही आणि तुझं नेहमीच कल्याण होईल. ज्यामुळं तुझ्या गोष्टींवरती परिणाम होईल अशा कोणत्याही गोष्टी बाळा करू नकोस. त्यामुळं सकारात्मक गोष्टी नेहमी सोबत घेऊन चाल आणि नकारात्मकतेला तुझ्या आयुष्यात जागा देऊ नकोस. तुझं दुःख कुणालाही पटकन सांगू नकोस. कारण असं नाही की समोरची व्यक्ती तुला ओळखून घेईल आणि तुझं दुःख समजून घेईल. कारण फक्त सांगायच्या गोष्टी असतात बाळा, कारण कोणी कोणाचं दुःख समजून घेऊ शकत नाही, हेच अंतिम सत्य आहे. त्या दुःखातून फक्त तुला स्वतःला बाहेर यायचं आहे. कितीही दुःख झालं तरी व्यसनाच्या किंवा कोणत्याही नशाच्या आहारी जाऊ नकोस, कारण ते तुला पुढे जाऊन घातक ठरेल बाळा. बाळा, नेहमी लक्षात घे, ज्याला स्वतःमध्ये बदल करायचा असेल, ज्याला चांगल्या मार्गावरती जायचं असेल, तो चुकीचा मार्ग निवडणार नाही आणि वेळेनुसार, परिस्थितीनुसार तो स्वतःमध्ये नक्कीच बदल करेल. पण ज्याला बदलायचंच नसेल, ज्याला स्वतःमध्ये बदल करायचाच नसेल, ज्याला चुकीच्या मार्गावर जाऊन स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायची असेल, तर त्याला तू देखील काही करू शकत नाहीस बाळा. त्यामुळं त्या व्यक्तीचा फारसा ताण तुझ्या मनावर घेऊ नकोस आणि त्यामुळं त्याचा त्रास करत तू विचार करत राहू नकोस. त्यामुळं तुझं आरोग्यावर परिणाम येणार आहे आणि तुझं आयुष्य देखील खचत राहणार आहे. त्यामुळं तू काय विचार करतोस, तुला किती यातना होत आहेत, हे त्या व्यक्तींना काही फरक पडत नाही. हे देणे घेणं नसतं, त्यामुळं ते लोक तुझ्याबद्दल विचारही करत नाहीत. त्यामुळं
तू त्या मार्गाला जाऊ नकोस, कारण स्वामी आईंना तुझी काळजी आहे. अशा लोकांना स्वामी आई देखील पाठीशी घालत नाहीत आणि माफ देखील करत नाहीत. त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळतच असते. त्यांना त्यांचं प्रारब्ध भोगावंच लागतं. त्यामुळं कितीही काही झालं, संकट आली तरी, कोणी तुमच्यावर बोट उचललं तरी तुम्ही तुमचं काम करत राहा आणि तुम्ही जर प्रामाणिक असाल, खरे असाल, तर तुम्हाला देवही तुमच्या पाठीशी असणार आहेत आणि नेहमीच कुणीही तुम्हाला आडवे येणार नाही आणि नेहमीच तुमचा विजय होत राहील. कारण बाळा, सत्याला खूप काटे असतात. सत्याच्या मार्गावर नेहमी खूपच काटे येत असतात, पण त्याचा एक दिवस विजय नक्कीच असतो. त्यामुळं सत्यापुढं कितीही मोठे खोटारडेपणा असू दे, कितीही लबाडी असू दे, ते टिकत नाही. त्यामुळं नेहमी लक्षात घे, जेव्हा तुझं मन दुःखी असेल तेव्हा अजिबात डोळ्यातून अश्रू गाळून रडत बसू नकोस. त्यामुळं तुझ्याच आरोग्यावरती परिणाम होणार आहे बाळा, जे तुझ्या स्वामींना अजिबात आवडणार नाही आहे. मान्य आहे, तुझ्या मनाविरुद्ध आणि अनेक धक्कादायक घटना तुझ्या आयुष्यामध्ये घडत आहेत, ज्या तू कधी अपेक्षाही केल्या नाही आहेस. त्यामुळं तुझ्या नाजूक मनाला दुःख होणं बाळा स्वाभाविक आहे. पण तू एका बाजूने विचार कर, दुःख करून तुला ती परिस्थिती बदलता येणार आहे का? तर नाही. ज्यावेळी ती परिस्थिती बदलणार असेल, तर त्याला तिथे जाणीव झाली असेल, तर ती परिस्थिती, ती व्यक्ती नक्कीच बदलेल. पण तुझ्या रडण्याने, तुझ्या दुःख करण्याने, तुझ्या चिंता करण्याने ती परिस्थिती बदलणार नसेल, तर याला काहीच अर्थ नाही आहे. त्यामुळे तो देखील तो विषय तिथेच सोडून द्यावा आणि तुझ्या पुढच्या आयुष्याचं तू बघावं. एक माणूस आहेस, त्यामुळं तू कुठंपर्यंत आणि कधीपर्यंत तू प्रत्येकाला पाठीशी घालणार आहेस आणि प्रत्येकाला आधार देणार आहेस, त्यांच्या चुका पोटात घालणार आहेस आणि त्यांच्या मनानुसार तू वागणार आहेस. कारण पक्षी आणि प्राणी हे देखील सजीवच आहेत, त्यांना देखील जीव आहे, त्यांच्याकडे बुद्धी आहे. माणसाची बुद्धी आणि पक्ष्यांची, प्राण्यांची बुद्धी यामध्ये फारसा फरक नाही आहे. कारण त्यांना देखील पिलं आहेत, ते देखील आई आहेत, वडील आहेत. ते त्यांच्या मुलांना लहानाचं मोठं झालीत की त्यांना जगायला स्वातंत्र्य देतात, सोडून देतात. त्यामुळं तुलाही या गोष्टी लक्षात घ्यायला हवं. त्यामुळं एक वेळ असते, एक मर्यादा असते, जिथंपर्यंत तू तुझ्या पिलांना मायेचा आधार दिलेला असतो, पंख दिलेला असतो, त्याच्या प्रत्येक चुका पोटात घातलेला असतो, त्याला वाईट चांगल्या गोष्टी शिकवलेल्या असतात, त्याच्यासाठी खूप काही केलेलं असतं, तर हाताच्या फोडाप्रमाणे तू सगळं जपलेलं असतंच आणि अनेक कष्ट सोसून तर त्यांना वाढवलेलं असतं. पण पुढे जाऊन आपण कोणता मार्ग निवडायचा, आपल्या आईवडिलांचं कष्ट बघायचं, त्याची जाणीव ठेवायची की उलटं फिरायचं, हे त्यांना कळायला हवं. त्यामुळं या गोष्टींचा तू जास्त मनाला त्रास करून घेऊ नकोस, कारण वेळ आली की सगळं बदलत असतं. वेळ आली की त्याला त्याच्या चुकांची शिक्षा नक्कीच मिळत असते, हे नेहमी लक्षात ठेव. बाळा, लक्षात घे, तुझ्याकडे ज्ञान आहे, कौशल्य आहे, तुझ्याकडे अनुभव आहे. त्यामुळं आयुष्यातल्या प्रत्येक छोट्या गोष्टी तू जवळून पाहिल्या आहेस. कष्ट काय आहे, संघर्ष काय आहे आणि अनुभव काय आहे हे तू जवळून पाहिलं आहेस. त्यामुळं सगळ्या गोष्टी तुला माहिती आहेत. त्यामुळे जीवनाच्या कुठल्याही वाटेवरती तुला काही अडचण येणार नाही. तू प्रत्येक गोष्टी अगदी सक्षमपणे पार पाडू शकतोस. त्यामुळे बाळा, स्वतःबद्दल नेहमी सकारात्मक विचार ठेव. त्यामुळे तुला हे जमणार नाही आणि तुला अवघड वाटतंय असं अजिबात वाटून घेऊ नकोस, कारण अशक्य गोष्टी शक्य करायला तुझ्या स्वामी आई तुझ्यासोबत आहेत. त्यामुळं बाळा, जीवनामध्ये नेहमी माणसांना समजणं खूप जरी अवघड असलं तरी माणूस एक वेळ परिस्थितीनुसार स्वतःला बदलत असतो, पण प्रत्येक माणूस तसा बदलेल असं काही सांगता येत नाही. त्यामुळं बाळा, तू माणसं ओळखायला शिक. तू बाजूला असेही लोक आहेत जे अहंकारामध्ये बुडालेले आहेत. त्यांना वाटतं त्यांच्या पुढे कोणी नाही आणि रूप हे काही काळापुरतं मर्यादित आहे बाळा. तुझे विचार, तुझा स्वभाव हेच आणि तुझे कर्म हेच तुला शेवटपर्यंत एक चांगलं व्यक्तिमत्व बनवणार आहे. कारण नेहमी लक्षात घे, जर ज्याच्याकडे कौशल्य असेल, ज्याच्याकडे बुद्धी असेल, ज्याच्याकडे प्रत्येक गोष्ट पेलण्याची क्षमता असेल आणि ज्याचे विचार चांगले असतील, त्याच व्यक्तीला
समाजात किंमत आहे. नेहमी लक्षात घे बाळा. फक्त दिसायला रूप छान आहे म्हणून तुला भाव आहे असं अजिबात गृहीत धरू नकोस. त्यामुळं प्रत्येक दिसायला असणारी व्यक्ती ती चांगलीच असेल असंही अजिबात नाही आहे. त्यामुळं नेहमी तुझं मन मोठं ठेव. कारण पैसा प्रत्येकाकडे असेल, श्रीमंती प्रत्येकाकडे असेल असं नाही आहे, पण त्याहूनही मोठी श्रीमंती तर तुझ्याकडे आहे, जे तुझं इतकं सोन्यासारखं मन आहे. बाळा, नेहमी लक्षात घे, संपत्ती, पैसा अडका तू आयुष्यामध्ये कष्ट केलेस तर तुला ते कधीही मिळणारच आहेत. कारण कष्टाशिवाय या जगामध्ये काही मिळत नाही. त्यामुळे कष्ट केलेस तर तू ते सगळं तुझ्या हातातच आहे. पण बाळा, त्याहूनही मोठी श्रीमंती तुझ्याकडे आहे, जे तुझं मन आहे, जे तुझे विचार आहेत, जे तुझं कर्म आहे, तुझं कर्तृत्व आहे. त्यामुळे तुझ्याकडे ती भावभावना आहे, जे दयामाया आहे, ते सगळ्यात मोठं महत्त्वाची गोष्ट आहे. हे नेहमी लक्षात घे. त्यामुळे बाळा, माझ्याकडे हे नाही, माझ्याकडे ते नाही असं म्हणत दुःख करू नकोस. त्यामुळे तुझ्याकडे जे आहे ते खूप चांगलं आहे आणि ते इतरांपेक्षा वेगळं आहे, हे जाणीव नेहमी तुझ्या मनामध्ये असू दे. त्यामुळं कुणी काही म्हणो किंवा कुणी कितीही तुला त्रास देवो, त्यामुळे त्यांच्याकडे तू दुर्लक्ष कर, त्यांच्या मागे अजिबात लागू नकोस. त्यामुळे त्यांना तिथल्या तिथे सोडून तू तुझा प्रवास पुढे चालू ठेव आणि तुझं तू कर्म करत राहा. शेवटी स्वामी आई तुझ्या पाठीशी आहेतच. लक्षात घे, कळतंय पण वळत नाही अशी गत आहे. त्यामुळं तुला सगळं कळतंय, तुला माहिती आहे समोरची व्यक्ती कशी आहे, काय आहे, तिला कितपत समजते किंवा काय, ती जाणून बुजून करते की स्वतःहून, किंवा तिला स्वतःमध्ये बदल करायचा आहे किंवा नाही, हे सगळं तुला माहिती असूनही तू तुझा वेळ का वाया घालवतोस, तू तुझा मार्ग का बदलतोस. त्यामुळं तू तुझं ध्येय सोडू नकोस, तुझ्या मनाची कुचंबणा तू करून घेऊ नकोस. त्यामुळं तुझी काही चूक नाही आहे, तू चांगल्या मार्गावरती आहेस. त्यामुळं तुला तुझ्याच चांगल्या मार्गाचं फळ तुला परमेश्वर चांगलंच देणार आहे. त्यामुळे जे वाईट वागतील, जे वाईट करतील, त्यांचं नेहमी नुकसानच होणार आहे आणि त्यांच्या पाठीशी देव कधीच नसणार आहे. हे तू बाळा नेहमी लक्षात घे. सर्वात आधी तू तुझ्या मनातली भीती काढून टाक आणि त्यानंतर धैर्याने पुढे जा आणि तुझ्याकडे संयम, प्रामाणिकपणा आणि चांगले विचार नेहमी ठेव. त्यामुळे बघ तुझ्या आयुष्यामध्ये कसे सकारात्मक किरणाचे उजेड दिसून येतील. त्यामुळं तुझे आयुष्य चांगलंच होईल. त्यामुळं त्या लोकांकडे तू जास्त विचार न करता, त्या लोकांचा विचार न करता त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तू तुझं कार्य करत राहा, तुझे प्रयत्न करत राहा. स्वामी आईंना सर्व काही जाणून आहेत, स्वामी आईंना प्रत्येक गोष्ट माहिती आहे. त्यामुळं वेळ आली की तुला तुझ्या गोष्टींचं फळ नक्कीच मिळेल. स्वतःच्या पुण्यकर्म, प्रामाणिक प्रयत्नांवर विश्वास ठेवून तर बघ, तुला अपेक्षित फळ स्वतःहून तुझ्याकडे चालत येईल. माझ्या मुला, ज्या लोकांनी तुझ्यावर वाईट वेळ आणून दिली, त्या लोकांना तुला उत्तर द्यायची वेळ आली आहे आणि तू असं उत्तर द्यायला हवं ज्यातून त्या लोकांना त्यांची चूक कळेल.